तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या भागात काय घडलं आहे. तर इकडं जे आत्याचा नवरा असतो तो शांतपणे झोपलेला असतो. तेवढ्यात आत्या येते आणि म्हणते, "अहो आपल्या पोराकडं डीजेकडे लक्ष द्या. कुठं गेलाय? काय करतोय? काय हावपात्ता आहे का नाही त्याचा?" तर डीजेचे वडील म्हणतात, "तू टेन्शन घेऊ नको. तो आता सध्या प्रेमात आहे. त्यामुळं तो जेव्हा प्रेमातून बाहेर पडेल ना, तेव्हा तो बरोबर शुद्धीवर येईल." तर दुसरीकडं जी मंजू असते ती काळजीमध्ये असते. कारण खूप उशीर झालेला असतो तरी पण सत्या घरी आलेला नसतो. त्यामुळं वाघमारे चिडचिड करत असतात. तेवढ्यात सत्य येतो आणि म्हणतो, "काय हो वाघमारे?" तर वाघमारे खूप चिडलेले असतात. सत्य म्हणतो, "तुम्हाला चिडायला काय झालं एवढं? आणि तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय?" तर सत्य बोलतो, "हे बघा मी जी मोरणी दिली आहे, ती फक्त असं प्रेम वगैरे म्हणून नाही दिली बरं का वाघमारे. तुम्हाला त्याचा राग आला असेल तर आधीच सॉरी बोलतो." तर मंजू बोलते, "त्याचं काही नाही रे. पण तू मला एक सांग, तुझं दुखत आहे, तुझ्या हाताला किती लागलंय, तरी पण तू एवढा वेळ बाहेर काय करीत होता? लवकर यायचं काम नाही का घरी?" सत्या बोलतो, "वाघमारे झाला थोडा उशीर." तर मंजू बोलते, "बस बस सत्या तू आता." त्यानंतर सत्या बसतो आणि मंजू त्याच्या हाताला पत्ती करायला लागते. सत्या बोलतो, "काय हो वाघमारे, तुम्हाला राग का आला होता? अहो खरंच माझ्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं. आणि हे बघा तसं पण आपला घटस्फोट होणार आहे. त्यामुळं तुम्ही तसं पण काही पण मानू नका." मंजू बोलते, "टेन्शन नको घेऊ. आपला घटस्फोट झाल्यानंतर मी सगळ्या वस्तू परत देऊन टाकील." सत्य बोलतो, "नाही नाही त्याची काही गरज नाही." तर दुसरीकडं जी अमृता असते ती सत्यासाठी सर्व काही घेऊन येत असते मानपानाचं. आणि मग अमृता तिच्या आईला बोलते, "आई ती मंजू तर येणार नाही आहे ना?" तर आई बोलते, "ती पण येणार आहे." कारण सत्य तसं ऐकतच नव्हते सत्यजितराव. त्यामुळं मंजू येणार आहे. अमृता बोलते, "कोण बोलणार आहे त्याचसोबत? त्या मंजूसोबत जाऊ दे." तर दुसरीकडं डी-जे घाबरून बाहेर आलेला असतो. अमृता येते आणि म्हणते, "डी-जे तू कुठे चालला?" डी-जे बोलतो, "मी चाललो बाहेर कारण सत्य येणार आहे ना." तर अमृता बोलते, "तू काय नाही करीत तुला. तू नको टेन्शन घेऊ. तू नको जाऊ बाहेर." आणि त्या ठिकाणी अमृता डी-जेच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर डी-जे एकदम वेगळ्याच आनंदात असतो. तर दुसरीकडं जो ज्या मम्मी साहेबांची सून असते सपना आणि तिचा नवरा जयदीप दोघांनाही सासूरवाडीला जायचं असतं, पण जयदीप काही जात नसतो. त्यामुळं सर्वजण त्याची समजूत काढत असतात. तर मम्मी साहेब म्हणतात, "कशाला जातो? तसं पण तुझ्या सासऱ्याने तुझा अपमान केला होता ना." तर जे चित्रकार असतात ते म्हणतात, "जयदीप तू जा." आणि हे बघ हा मानपानाचा कार्यक्रम असतो त्यामुळे हे इथं जायलाच पाहिजे तू. तर जयदीप म्हणतो, "ठीक आहे पप्पा तुम्ही म्हणताय म्हणून जाते." तो दुसरीकडं सत्या बोलतो, "मी पण चाललोय. मला पण बोलवलं आहे वाघमारेंच्या घरच्यांनी." तर मम्मी साहेब हसतात आणि म्हणतात, "काय आहे तिकडं भिकारचोटांच्या घरी चाललाय तू? हां आणि तसा पण तू किती दिवसासाठी जावई आहे आता. नको जाऊ तिकडं. काय काम आहे तुझं तिकडं?" तर जे चित्रकार असतात ते म्हणतात, तू शांत बसते का? आणि तुला काही कळतं का? मंजूचे घरचे कसेही असले तरी मंजू तुला एक शब्द बोलत नाही. तरी पण तू वाढवच बोलत चालली आहे." तर जे चित्रकार असतात ते म्हणतात, "तुम्ही दोघंही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा आणि सुखरूप जाऊन परत या. हिचं काय रोजचंच आहे. आपल्याला माहिती आहे ना तिला कुणी गेलेलं इकडं-तिकडं आवडत नाही आणि तिचा स्वभाव कसा झाला आहे तिलाच सुधरत नाही काय बोलते आणि काय नाही." सत्य बोलतो, "ठीक आहे पप्पा आम्ही येतो आता."